मध्ये दंग मराठी आणि पराक्रम इतिहासाचे रण मराठी, घराघरातील परंपरेचे सण मराठी, रांगोळी सणांचे अंगण मराठी, आईच्या हातातील जीवन मराठी, आयुष्याचा जणू सुगंध मराठी, शिवशंभू विचाराचा बंद मराठी, जन्मलो घेऊनी प्रारंभ मराठी आणि भाग्य हेची मुखी शब्द मराठी. त्याच मराठी मायबाबूला मी अभिवादन करतो आणि खरं भाग्यवान ठरतो आपण मराठी म्हणून मी जन्मलो याचा सार्थ अभिमान आहे. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दोन संघ एकमेकांच्या समोर, एका बाजूला पाहतोय आपण सह्याद्री क्रिकेट क्लब उंडवरे जाधववाडी आणि गावदेवी क्रिकेट क्लब पांगारी. आपले अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा मित्रांनो. खरंच मंच शेअर करत असताना आज मजा येणार आहे, कारण की एक अनुभवी समालोचक बरोबर असताना आपण खरं तर त्यातून काहीतरी शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. आणि माझ्यासारखा एक समालोचकाला आज सुधीजी शिगवण साहेब इथे जोडीला मिळालेत. खरं भाग्यवान समजेन मी. नक्कीच या स्पर्धेच्या शिल्पकार आणि या मंडळाचे अध्यक्ष देवळे साहेब यांना सुद्धा मी धन्यवाद देईन. त्यांनी या मोक्याच्या क्षणाला इथे समालोचन करण्याची सुवर्ण संधी आज शिगवण साहेबांच्या बरोबर इथे मला दिलीत. खरंच मी त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण एक बघाशी शिगवण साहेब एक विषय होता की यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सामने खेळाडूंना त्याचा फायदा होत असतो, त्याबद्दल तुम्ही नक्कीच काय म्हणाल? नक्कीच सर, पाहिलं तर आमच्या विभागामध्ये जे जे प्लेयर खेळतात त्यांचं नाव खूप मोठं झालंय. पाहिलं गेलं तर आमच्या संघाकडून राहुल असेल, आपण दापोली टेनिस पेटलावरती ज्याचं नाव खूप चांगलं घेतलं जातंय, त्याचप्रमाणे आमचा रोहित जाधव असेल जो बॅटिंगसाठी आहे, पंचकृषीमध्ये त्याच्या सुद्धा नावाचा दबदबा आहे. हे दिलं युट्यूब लाईव्ह स्पर्धेने. कारण पाहिलं गेलं तर मोठे मोठे प्लेयर्स आम्हाला दिलं. आज त्याच प्लेयरची ओळख आमच्या पंचकृषीमध्ये होतीये. बॉलर नेम जितेंद्र आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक पहिला आणि संघाकडून पहिले षटक घेऊन आलेत. नक्कीच शिगवण साहेब, नक्कीच त्याचं उत्तर मी पुढील थोडासा चेंडू झाल्याच्या नंतर नक्कीच देईन. यावेळेला हवेमध्ये चेंडू पाहूया डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय काय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावेने मात्र धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 5 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच शिगवण साहेब, प्रत्येक आयोजक आणि प्रत्येक स्पर्धा जणू काही खेळाडूंना नवीन काहीच देत असते, नवीन स्टेज निर्माण करून देत असते. त्याचा फायदा वैयक्तिक टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला जणू काही आपल्या गावासाठी तो होतच असतो, परंतु आपल्या नावासाठी सुद्धा होतो. रिव्हर्स शॉट अटेंड करण्याचा प्रयत्न, थोडासा बॅटची बाहेरची काढा, चेंडू जाऊन पोहोचतोय यष्टीच्या मागे. पाहूया काय होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिले जणू काही. खरंच कौतुक करावं लागेल इथे मात्र या खेळाडूचं. आवडलं असेल क्षेत्ररक्षण तर मित्रांनो टाळ्या होत्या. आपल्या गावासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये. माझ्या शरीराला जरी दुखापत झाली तरी चालेल, पण माझ्या संघासाठी शेवटपर्यंत 100% एफर्ट्स देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण येथे जर माझा संघ जिंकला तर सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचेल. त्याचा फायदा माझ्या संघाला होईल. विजेतेपदक पटकावलं तर माझ्या गावाचं नाव होईल, माझ्या संघाचं नाव होईल, पंचक्रोशीमध्ये नाव माझं गाजेल. ह्याच इराद्याने प्रत्येक खेळाडू उतरत असतात. आणि जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. वीरेंद्र मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. येथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच दंडित घोषित करतायत. वाईड बॉलचा इशारा आलाय. शिगवण साहेब काय म्हणाल? 2 षटकांचा खेळ आहे. 2 षटकांमध्ये आता मात्र प्रेशर फलंदाजांवरती असेल. प्रत्येक डॉट बॉल आल्याच्या नंतर जणू काही प्रत्येकाला वाटत असतो, डगआउट मध्ये वाटत असतो, प्रत्येक चेंडू ते चौकार किंवा षटकार यावा. 12 चेंडू फेस करायचे. काय म्हणाल? मी प्रत्येक वेळी सांगत असतो, इथे रोहितने सुंदरसा षटकार मारलाय ऑफ साईडला. खणखणीत षटकाराने आपले 6 धावांचं योगदान दिलं. मी प्रत्येक वेळी सांगत असतो की तुमच्या षटकार चौकाराला जेवढी व्हॅल्यू आहे तेवढंच तुमच्या एकेरी दुकेरी धावसंख्येला सुद्धा आहे. क्रिकेटमध्ये ते येणं खूप महत्वाचं असतं. आजकाल आपण पाहतोय मोठ्या चौकार षटकारांच्या नादात आपण सामना त्या ठिकाणी कधी कधी घालवतो. एकंदरीत धावसंख्या 15 धावांवरती पोहोचलेली सामना कधी कधी घालवतो. तर मी प्रत्येक वेळा सांगत असतो की तुमची धावसंख्या हद्दी ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल त्याचं सोनं करा. एकेरी दुकेरी धावाला सुद्धा भर द्या. ते खूप महत्वाचं असतं. बरोबर आहे.
येथे जर आपण जर विकेट जर पतन झालं तर तो डॉट बॉल येतो, त्याच्याने संघावरती प्रेशर येतो. येणारा नवीन फलंदाज पुन्हा नवीन असतो, जम बसवण्यासाठी थोडासा वेळ जातो. यावेळेला मोठा फटका सजवलाय कव्हर रिजन मध्ये आणि चेंडू जाऊन पोहोचतोय षटकारासाठी. येथे मात्र सलगच्या 2 चेंडूवरती चांगला प्रहार पाहायला मिळाला आणि चेंडू जाऊन पोहोचला 6 धावेंसाठी. 6 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 21 धावा. मित्र आयोजकांसाठी मी नक्कीच येथे म्हणेन, कारण की प्रत्येक आयोजक एकमेकांना साथ देत असतात. या साथीच्या बळावरती अशा भव्य दिव्य आयोजनाचा आपण स्पर्धांचं आयोजन करत असतो. खरं तर शिगवण साहेब 7 आकडा हा जरी विषम असला ना, तरी ह्या विषम संख्या जरी असली तरी त्याचं गणित अनेक ठिकाणी जुळतं. कारण की आपण जर पाहायला गेलं तर महेंद्रसिंग धोनी सारखा भारतीय क्रिकेट संघाचा सितारा, त्याची जर जर्सी नंबर जर पाहिली तर 7 आहे. फुटबॉलचा एक खेळाडू जो रोनाल्डो, त्याचा जर जर्सी नंबर जर पाहिलं तर 7 आहे. आठवड्याचे वार जर पाहिलं तर 7 आहेत. जगामधले खंड जर पाहिलं तर 7 आहेत. पुन्हा जगातील आश्चर्य पाहिलं तर तरी 7 आहेत. आणि जर पाहिलं तर या मंडळाची एकमेकांना लागली साथ आणि या साथीच्या बळावरती ही मोठे एवढं आयोजन पाहायला मिळाले. खरं तर आज अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी हा आजचा दिवस गणला जातो आणि या अशा शुभ दिनी या सामन्याचे आयोजन करणं, कारण की हा भाग्याचा दिवस या आयोजकांसाठी भेटलाय. त्यासाठी आयोजकांसाठी मित्रांनो एकदा टाळ्या होत्या. हा भाग्याचा दिवस तुम्हाला मिळालाय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावलेत. मी ते पण मी तुला सांगतो, सगळे 7-7 सांगितलं आणि जेव्हा सर्वांची साथ एकत्र येते तेव्हा अशी स्पर्धा, एक सुंदर अशी भव्य किंवा स्पर्धा निर्माण होते. बरोबर सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या इथे षटक क्रमांक 2चा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण, माफ करा पहिलाच आहे. वीरेंद्र आलेले होते, जितेंद्र माफ करा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या उभारली गेली दोन्ही सलामीवीरांकडून. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. थोडस महागडे षटक म्हणावे लागेल जितेंद्र यांच्याकडून, परंतु येथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय का हे करावं लागेल. चला या ठिकाणी लगेच आपण अतिथी देवो कक्षाकडे बोलतोय. ओम साई इन्फोटेकचे सन्माननीय मालक निलेशजी विक्रे, शिरवणे गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. त्याचप्रमाणे संगमेश्वर कासेगावचे सन्मान्य व्यक्तिमत्व वैभवजी शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सुद्धा विनंती करेन की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. त्याचप्रमाणे संगमेश्वरचे कळंपोशी गावचे सन्मान्य रुपेशजी गाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सुद्धा विनंती करेन की आपण या ठिकाणी मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. तर लगेच आपण सन्मानाकडे वळतोय. मनोभावी कलाविष्कारचे सन्मान्य सर्वेसर्व 18 गाव कुणबी समाज युवा अध्यक्ष, एक सुंदर असे समालोचक ज्यांच्या वाणीतून आपल्याला सुंदर असे समालोचन ऐकायला मिळतं. आमचे मार्गदर्शक, आमचं एक मोठं नाव दापोली तालुक्यातील मणिजी लोंढे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडीचे सन्मान्य सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. यावेळेला मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं. येथे मात्र एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर होतंय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट सुद्धा पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत चोरट्या धाव जमवल्या जात आहेत. यथोचित सन्मान केला जातोय आमच्या दापोली तालुक्यातील एक गोलंदाज मनीषजी लोंढे साहेब यांचा. मनीषजी लोंढे साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर मी अजूनपर्यंत त्यांची माझी भेट झाली नसली तरी त्यांचा आवाज मी प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच ऐकतो. मी सुद्धा त्यांच्या आवाजाचा एक फॅन आहे. नक्कीच कधीतरी त्यांच्याबरोबर मंच शेअर करायला नक्कीच मिळेल. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे, पाहूया काय होतंय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पाहूया काय निर्णय येतोय. तिथे स्वयंसेवक आहेत, पाहूया आणि षटकार येतोय. येथे मात्र षटकार पाहायला मिळाला. आपण मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान पाहत होतात आमच्या दापोली तालुक्याचा घोड आवाज आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व मनीषजी लोंढे साहेब यांचा यथोचित सन्मान समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी यांच्या वतीने करण्यात आला. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अकुटप्याचा चेंडू खरपूस समाचार घेतोय का आणि पाहूया काय होतंय ते आणि 1 बाउन्स चेंडू जाऊन पोहोचतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक चेंडू जाऊन पोहोचतोय 6 धावेंसाठी. जर तिथे जर पाहायला गेलं तर सीमारेषा थोडीशी जवळ आहे. जरी आडव्या बॅटने ताकदवान फटका खेळला तरी सहजासहजी षटकार जाऊ शकतो.
आणि तेच काही कसं केलंय फलंदाजाने. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. येथे मात्र दुसरं षटक सुद्धा थोडंसं महागडे षटक ठरतंय असं वाटतंय सुदेशजी शिगवण साहेब. नक्कीच, कारण सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे आणि रोहितच्या बॅटमधून षटकार चौकार आपण नेहमीच पाहतो. असं रोहित मात्र तर लयाला आलाय, कारण जेव्हा जेव्हा रोहितची बॅट करते तेव्हा मात्र सह्याद्री संघ नक्कीच पहिला पुन्हा एकदा पाठवून दिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनावं लागेल. दर्शक, चेंडू चाललाय सीमा रेषेपर्यंत. 1 धावा 2 धावा कंप्लीट केली. रनआउटचा खतरा होऊ शकतो का? नक्कीच सुंदरसा थ्रो आपण पाहिला, तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केला. एकंदरीत 2 धावाच्या पद्धतीने धावसंख्या पोहोचतीये 38 धावांवरती. 38 लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. आपल्यातून फटकेबाजी रोहित यांची. रोहितची एक वेगळी ओळख आहे, सुंदर चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेणारा हा प्लेअर मैदानात आहे. यॉर्कर लेवल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि सुंदर असा जल टिपला. आता मात्र परतावा लागेल रोहितला. बॅक टू प्रवेल आणि संधी असेल डीजेला. सन्मान करणार, सन्मान चिन्ह देतोय मागील सामन्याचा सामनावीर प्रशांत. आपण या, आपल्याला लगेचच सामनावीराचा सन्मान देतील. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती प्रशांतनी. 24 धावांचे योगदान दिले होते आणि 2 महत्वाचे गडी बाद केले होते. त्यांना सन्मान चिन्ह देतील, सामनावीराचा सन्मान चिन्ह देतील सन्माननीय अच्छा या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले ते दापोली तालुक्यातील आमचा गोड आवाज समालोचन क्षेत्रातील मनीषजी लोंढे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा सन्मान देतोय प्रशांत यांना. यावेळेला आकुटापाचा चेंडू आणि खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडू जाऊन पोहोचतोय, पाहूया काय निर्णय येतो तिकडून स्वयंसेवकांचा. 4 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रशांत यांची मागील सामन्यामध्ये. प्रदीपजी शिगवण साहेब स्वयंसेवक चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. प्रत्येक शिलेदार स्वतःचं 100% एफर्ट्स या स्पर्धेसाठी देतोय. जरी पडद्याआड आपण प्रत्येक जण असले तरी पडद्याच्या मागे सुद्धा असे कलाकार असतात, या स्पर्धेसाठी सुद्धा काही ना काहीतरी योगदान देत असतात. या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले सन्माननीय संगमेश्वरचे खासे फासेगावचे सन्मान्य व्यक्तिमत्व वैभवजी शिगवण यांचा हेतूचे सन्मान केला जाईल. मी समाज जागृतीचे सन्माननीय कमिटी मेंबर्स यांना विनंती करतो की आपण वैभवजी शिगवण यांचा हेतूचे सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे संगमेश्वरचे कळंकोशी गावाचे सन्माननीय व्यक्तिमत्व रुपेश गाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा हेतूचे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो संघ कमिटीला की आपण त्यांचा हेतूचे सन्मान करायचा आहे. चला टॉस साठी या. एका बाजूला पाहतोय आपण राधाकृष्ण क्रिकेट संघ पोपळवणे आणि गावदेवी क्रिकेट संघ फडसू दोन्ही कर्णधार. टॉस साठी या मित्रांनो, लगेचच आपल्याकडे वेळ आहे, आपण लगेच टॉस करतोय. खर तर आपण अगोदरच यायला पाहिजे होतात. एक चांगले क्रिकेट आहे तर चांगल्या क्रिकेटसाठी आपली शिस्त असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक आयोजक काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक आयोजकाचा हेच असतो विचार की माझ्या स्पर्धेमधून काहीतरी प्रत्येक खेळाडूला चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि तेच प्रयत्न केले गेलेत समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी यांच्या माध्यमातून. आता खऱ्या अर्थानं संध्याकाळचं सत्र सुरू होते. सूर्यानं मावळतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि वातावरणामध्ये शीतलतेचा गंध पसरलाय, परंतु क्रिकेटच्या वातावरणामध्ये मात्र आता उष्मा जागृत केलाय. प्रत्येक संघ एकमेकांच्या समोर चुरशीने उभा राहिलाय. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी झोकून प्रयत्न करतोय. स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहतात, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे संतांनी दिलेले आपल्याला शिकवण आपण इथे पाळणे होतोय आणि तेच मान्यवरांचा यथोचित सन्मान समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी यांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार केला जातोय. ओम साई इन्फोटेकचे सन्मान्य मालक निलेश बेकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरवणे गावचे एक सुंदरसे व्यक्तिमत्व, त्यांचा हेतूचे सन्मान केला जाईल. मी संघ कमिटी यांना विनंती करतो की आपण
सन्माननीय निलेशजी बेकरे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ओम साई इन्फोटेकचे मालक सन्माननीय निलेशजी बेकरे सर. वा खऱ्या अर्थाने 4 चांद म्हणावं लागेल. ओम साई इन्फोटेक फणसो चे मालक जरा प्लीज लवकर या. आपण खूप लांब जाऊन बसलात इथून मला वाटतं तुमच्यासाठी खास गाडी पाठवावं लागेल. लगेचच या प्लीज. एवढा वेळ नका लावू आणि एवढं लांब जाऊ नका. जरा जवळ येऊन बसा. लगेचच सामना आहे आपला. सुदेश सर मी जर म्हणायला लागेल जर निलेशजी बेकरे साहेब आमच्या दापोली तालुक्यातीलच नव्हे तर एक शिरवणे गावातले सुपुत्र खऱ्या अर्थाने एक म्हणतात ना IT क्षेत्रातला हिरा म्हणावा लागेल. एक दापोली तालुक्यातला लाभलेला एक अभ्यासू व्यक्तिमत्व. खरंच प्रत्येक वेळेला काही ना काही तरीशी त्यांच्याकडून नक्कीच काही प्रत्येक वेळेला अशा काही IT क्षेत्रामध्ये जर एखादा काही प्रश्न आला तर नक्कीच मी निलेश सारख्या मित्राला नक्कीच आवर्जून हाक देतो आणि प्रत्येक वेळेला आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून तो सॉल्व करत असतो. खरंच माझा वर्गमित्र आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित राहिलेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्यांचं सुद्धा आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. प्रणित आणि दुसरा बॅट्समन कोण आहे नाव सांगायचं आहे. मयूर. आपण मित्रांनो आपला अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. नॉन स्ट्राईक एंड वरती मयूर आहेत आणि स्ट्राईक एंड वरती आहेत ते प्रणित. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण सूरज यांना. या ठिकाणी सर्वांनी उपस्थित रुपेश घाणेकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी संघ कमिटीला विनंती करतो की आपण रुपेश घाणेकर यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. चला जाऊया. 43 धावांचं आव्हान घेऊन उतरले संघ. कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे मात्र पाहावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय कारण की मोठं आव्हान आहे ते मात्र पहिल्या चेंडू पासूनच चौकार षटकार खेळावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य दिनेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित. आपल्या विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. दिनेशजी जाधव साहेब आपल्या विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. फणसू कर्णधार जरा लवकर या प्लीज. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. आडवा बॅटने खेळण्याचा भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती. सुरेख टप्पा आणि तेवढाच नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. टॉस साठी यायचं लगेचच. टॉस साठी या मित्रांनो. अजून एक पुन्हा एकदा आपल्याला पुकार दिला जातोय. राधाकृष्ण क्रिकेट संघ पोपळवणे आणि गावदेवी क्रिकेट संघ फणसू आपण या. राधाकृष्ण क्रिकेट संघ आपण कर्णधार तिथे आलेले आहेत. लवकरात लवकर या. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करतोय. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 43 धावांचं आव्हान आहे. सुरुवातीपासूनच चौकार षटकार खेचावे लागणार आहेत. याही वेळेला तेवढाच सुवेग मागील चेंडू प्रमाणेच जणू काही वेगावरती स्वार होताना पाहायला मिळते गोलंदाज. सूरज सारखा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. हवेमध्ये चेंडू फॉलो थ्रू मध्ये पाहूया. सूरज स्वतः पोहोचलेत आणि चांगला झेल पाहायला मिळाला सूरजच्या माध्यमातून. पहिला गडी बाद होतोय. मोठा गडी बाद होतोय. खरं तर मोठा फटका खेळावा लागणारच होता. प्रवृत्त केलं होतं कारण की 43 धावांचं लक्ष होतं समोर. प्रत्येक डॉट हर एक डॉट घेऊन सोने के भाव में जशी तोली जाती है असं मी म्हणतो प्रत्येक वेळेला. तसंच काहीसा दबाव प्रत्येक चेंडू गणी वाढत होता फलंदाजावरती. टॉस साठी यायचे आणि टॉस होतोय आपण. मणिजी लोंढे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. पाहूया. या ठिकाणी नाणेफेक जिंकून फणसू संघाने बॅटिंग घेतले आणि आमंत्रित केले राधाकृष्ण क्रिकेट संघ क्षेत्ररक्षणासाठी. हा सामना संपतात लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज. गोलंदाजी मार्फती गोलंदाज पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. सूरज गोलंदाजीचं उदाहरण नमुना पेश करतोय आपल्या संघासाठी. सूरज एक अनुभवी खेळाडू तंत्रशुद्ध गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा
पुन्हा एकदा भन्नाट वेग पाहायला मिळाला. खरंच या वेगाचा खरंच मी सुद्धा एक फॅन झालोय. सलगच्या शिगवण साहेब जर पाहायला मिळालं तर सलगचे चेंडू वेगवान चेंडू फेकले जात आहेत. वन डाऊन पोझिशन वरती प्रीतम आलेले आहेत आणि चांगली सुरेख गोलंदाजी करत असताना गोलंदाज मार्क वरती सूरज. पुन्हा एकदा बाहेरची काढा घेऊन मागे एसटीच्या मागे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पाहूया तिथे काय होते. थर्ड मॅन रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या दुसरी धाव पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 3 धावा. चांगली सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी मित्रांनो आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजासाठी. भन्नाट वेग सुद्धा पाहायला मिळाला. नियंत्रण पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. क्रिकेट हा एक क्रिकेटसाठी एक चांगलं पोषक वातावरण सुद्धा पाहायला मिळते. सकाळपासून उन्हाचा पहारा पाहायला मिळत होता. जसजसा दिवस पुढे सरकतोय थोडीशी हवा मैदानामध्ये पाहायला मिळते. चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत आपल्याला. शेवटच्या सत्रामध्ये जणू काही या चमचमत्या ट्रॉफीवरती प्रत्येक संघ आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती रोहित आलेत शेवटचे षटक हाताळण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. शरीरी यष्टीवरती आदळला चेंडू. वेगवान चेंडू. हाही गोलंदाज चांगला वेग दाखवतोय. मी क्रिकेटसाठी जणू काय 1-2-4 लाईन्स नक्कीच म्हणेन. अफाट आयुष्य मैदानी तुसी वेळी वेळोवेळी डाव तुझा जमवतोस आपली खेळी. काळ करी मग गोलंदाजी संकटे चेंडू फेकी. भवताली तव झेल द्याव घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळता डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुला तुझी धाव. चतुर आणि सावध जो जिथे रंगला. हे क्रिकेट म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. जो हुकला तो संपला. जो संघ किंवा खेळाडू मोक्याच्या क्षणाला तुझा फंबल करतो तो नक्कीच मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये पराभवाला सामोरे जातो. आणि इथे मात्र चिन्ह तोच दिसतोय. बॅकफूट वरती पाहायला मिळतोय संघ. वारंवार शॉर्ट पिचचा फायदा उचलण्यासाठी तयार आहे संघ, परंतु शॉर्ट पिच चेंडूचा मारा करतोय वारंवार. रोहित न समजलेले चेंडू जाऊन विसवतात. बिंदू चेंडूची सांगता होतीये. बॅट निकाला घेते त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे इज्जी. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धावा. कारण इथे पात्र औपचारिकता राहिली जिंकण्याची. कारण पाहिला गेला तर मोठी धावसंख्या उभी केली होती. 48 धावांचं समीकरण होतं. 12 चेंडू 48 धावांचा पाठलाग करताना मात्र गावधे पांगारी क्रिकेट संघाची कुठेतरी दमछाक होतीये. कारण सुंदरशी रणनीती सूरज याने आपल्या गोलंदाजीमधून पेश केली. एक धारदार गोलंदाजी. त्याचप्रमाणे सुंदरसं कमबॅक आपण रोहित कडून सुद्धा पाहतोय. अफलातून गोलंदाजीचा नजारा पेश करताना स्ट्राईकवरती पुन्हा एकदा प्रीतम. मात्र आडव्या बॅटने खेळला. चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषेबाहेर. चौकार आहे की षटकार आहे? चौकार. 4 धावाने. आता मात्र 4 आणि 4 जमणार नाहीये. 6 सुद्धा जमणार नाहीये. पाहिलं गेलं तर दिल्ली बहुत दूर असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे धावसंख्या खूप लांब राहिली. 48 धावांचा पाठलाग करताना गावदेवी क्रिकेट संघ पांगारीचा मात्र थोडासा दमछाक झाला. इथून कमबॅक करणं सोपं नाही हे. कारण पाहिलं गेलं तर खूप धारदार गोलंदाजी आपण सह्याद्री संघाकडून पाहतो. सेमीफायनलची लढत लढण्यासाठी आदर्श क्रिकेट संघ करंजाळी बरोबर सामना करण्यासाठी सज्ज असेल. आणि आता मात्र खराब पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे नक्कीच धावा असेल अवांतर. आता जरी वाईड आला तरी काही फरक पडणार नाही. एकंदरीत धावसंख्या विसावलेली, मंदावलेली, स्थिरावलेली. फक्त आणि फक्त 8 धावा. शेवटचा चेंडू शेष आणि 8 धावा फक्त स्कोरवर वरती. सुंदर चेंडू स्वतः रोहित. चेंडू खाली येईल. सुंदर विकेटचं पतन. इथे मात्र परतावं लागेल प्रीतमला बॅक टू माघारी. आणि हा सामना एक हाती सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे संघाने जिंकला. आणि